have Senior Advocate Ajit Kulkarni for the lecture, and he is going to deliver lecture on inter and intra adoption law. And we are very lucky that I think Sir is only one when the adoption law has come to Pune or in the Maharashtra. Sir is doing this practice in adoption law, I think, for 42 years. And very into the adoption and adoption law. So I would request our president to give introductory part of Sir. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, ज्येष्ठ विद्यार्थी अजित कुलकर्णी सर, सर्व जमलेले माझे बंधू भगिनी सिनियर ॲडव्होकेट. आज बेसिकली दोन गोष्टी आहेत की आपण सगळ्यात पहिलं आपण कदम सरांचं अभिनंदन करूयात. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट झाले ते, आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मला एक रिक्वेस्ट करायची आहे की दुःखद एक घटना घडलेली की बाबा गेलेले आहेत. आज काल त्याचं निधन झालेलं आहे. 2 मिनिटं आपण जमलं तर श्रद्धांजली वाहू. आज आपण 2 वर्षापासून फॅमिली कोर्ट असोसिएशन लेक्चर सिरीज अरेंज करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ज्येष्ठ विधिज्ञ आपले सिनियर लॉयर जे आहेत अजित कुलकर्णी सर, अडॉप्शन या विषयावर ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर 41 वर्षापासून सर वकिली करत आहेत आणि अनेक सिव्हिल क्रिमिनल केसेस सरांनी हँडल केलेल्या आहेत. आणि जेव्हाही आम्हाला गरज वाटेल म्हणजे सर मार्गदर्शन तेव्हाही गायडन्स त्यांना घ्यायला आम्ही ऑफिसमध्ये जात असतो. आणि ऑफिसमध्ये आग्रातीर्थ म्हणजे सगळ्यांनीच जावा. आग्रातीर्थ म्हणजे गरम गरम समोसा आणि चहाही होता आपलं. त्यामुळे आता सर सगळेच येतील तुमच्याकडे गायडन्स घ्यायला. जो खूप छान विषय आहे. हा विषय आतापर्यंत सीता मॅडमने सांगितलं कोणी केला नव्हता. या अगोदर पण आपल्या ड्राफ्टिंग या विषयावर सरांनी खूप छान आपल्याला गायडन्स केलेला आहे. तर आज देखील अडॉप्शन या विषयावर सर आपल्याला गाईड करणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की तर या आपण जे काही सर आज मार्गदर्शन करणार त्याचा लाभ आपण आज घेऊया. I will request President Ma'am to felicitate Sir. Sir, look here. Now I would request Sir to come on that. फॅमिली कोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकारी मंडळातले सदस्य, माझे मित्र, वकील मैत्रिणी, सिनियर ॲडव्होकेट्स इथे आहेत सगळे, अभिजित सरवदे, भूषण कुलकर्णी आणि इतर सगळेजण तिथे लोकांची नाव नाही घेत, कदम साहेब. आजचा विषय हा थोडासा वेगळा म्हणजे ॲडॉप्शन, दत्तक. मी काही इंग्रजीमध्ये बोलणारे, काही मराठीत बोलणारे, कारण इथे काही लोक असे आहेत की त्यांना मराठी समजत नाही अजूनही, पण बहुतांशी लोकांची डिमांड आहे की मराठीतनं बोलावं. दत्तक हे आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. म्हणजे त्याची हिस्ट्री खूपच लाभ आहे. आणि तुम्हाला लेटेस्ट हल्ली असेल तर राजे रजवाडे जे होते त्यांना मूल होऊ शकत नव्हतं, तर असे राजे रजवाडे आपल्याकडे खूप उदाहरण ज्याच्यामध्ये त्यांनी दत्तक घेत आलेले. पहिल्यांदा जो भारतातला कायदा आला दत्तकासाठी तो 1956 साली झाला. हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट. दरवर्षी मी मुलांना शिकवताना विचारायचो की असं हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट असं नाव का ठेवलं, म्हणजे हिंदू दत्तक आणि फोडणीचा कायदा असं कायद्याचं नाव आहे, असं कायद्याचं नाव असं का ठेवलं असं मी विचारायचो. त्याचं उत्तर देऊ शकायचं नाही. पण त्याचं कारण असं आहे की 1 ते 17 सेक्शन आहेत ते फक्त दत्तकासाठी आहेत आणि 18 ते पुढचे हे मेंटेनन्ससाठी आहेत. जास्ती नंबर ऑफ ऍक्ट्स होऊ नये म्हणून पार्लमेंटली हे 2 विषय एकत्र केले. दोन्ही विषयांचा काही साधारण संबंध नाही.
हे लक्षात घेतलं पाहिजे. तो हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट जरी असला तरी अडॉप्शन हे 1 ते 17 याच्यामध्ये येतो. पहिल्यांदा कायदा केला गेला 56 साली. दत्तक घेण्यामागचं उद्देश काय असतो हा सगळ्यात महत्वाचा आहे. उद्देश 3 प्रकारचे आहेत. एक पहिला उद्देश म्हणजे एक वंशवेल माझा चालू राहावा. मला मूल नाहीये तर ते मूल म्हणजे कुटुंबाचं नाव चालू राहावं म्हणून दत्तक घेतलं जातं. त्या दत्तकाला ते नाव मिळतं, आडनाव मिळतं आणि ते तुमचं वंश किंवा तुमचं कुटुंब चालू राहतं. दुसरं धार्मिक आहे. धार्मिक म्हणजे मरणी गेल्यानंतर आमच्या हिंदू धर्मामध्ये अशी एक रूढी परंपरा आहे की त्याला अग्नी द्यायचा असतो तो शवाला, तो ह्या मुलांनीच द्यायला पाहिजे असं आहे. तर त्या धर्मशास्त्राप्रमाणे मी जर गेलो तर माझ्यानंतर मला मूल नाही, मुलगी आहे पण मूल नाही, तर मुलगी देऊ शकत नाही, तर म्हणून मला मुलगा पाहिजे म्हणून मी मुलगा दत्तक घेणार. हे एक आहे. आणि तिसरा आताचा नवीन जो ट्रेंड आहे, नवीन म्हणजे गेले 30-40 वर्षातला हा ट्रेंड आहे, तो सोशल आहे. सोशल म्हणजे सामाजिक आहे. तो सामाजिक असा आहे की अनेक अमेरिकेतली किंवा युरोपमधली किंवा अशी लोक आहेत ती आपल्याला स्वतःला 1, 2, 3 मुलं असताना सुद्धा 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th मूल दत्तक घेतात कारण त्यांची तेवढी कपॅसिटी असते आणि त्यांना वाढवतात, त्यांना चांगलं शिक्षण देतात. देयर इज अ कन्सेप्ट कॉल्ड स्पेशल नीड चाइल्ड. म्हणजे एखाद्या मुलाला हृदयाला भोग असलं किंवा त्याला आमच्याकडे आत्ताच एक मूल आहे जे जन्मतः आंधळ आहे पण त्याला ऑपरेशन केलं तर त्याला दिसू शकणार आहे. तर अशी स्पेशल नीड चिल्ड्रन जी असतात त्यांना ते मुलं त्यांची डिमांड असते की असं काहीतरी आम्हाला स्पेशल नीड चाइल्ड असेल तर ते द्या. मग आम्ही त्यांना ते असं दाखवतो, ते घेऊन जातात, त्याच्यावरती सर्जरी करतात, त्याला चांगलं करतात आणि त्याला वाढवतात. त्याचे दुष्परिणाम पण खूप असतात दत्तकाचे. आता इंटरनॅशनल दत्तकाचे ते मी नंतर सांगतो. तर हे दत्तकाचे मूळ 3 उद्देश जर बघितले आपण तर हिंदू दत्तक कायदा हा 56 साली आल्यानंतर त्याच्यामध्ये दत्तक आता ऍज ऑफ टुडे 56 साली फक्त हिंदू दत्तक कायदा होता. ऍज ऑफ टुडे दत्तक कुठल्या कायद्याखाली घेता येतं. ऍज ऑफ टुडे तुम्हाला हिंदू दत्तक कायद्याखाली दत्तक घेता येतं आणि तुम्हाला ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, त्या ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टच्या खाली तुम्हाला दत्तक घेता येतं. सेक्शन 56-57 ऑनवर्ड्स सगळं अडॉप्शन म्हणून एक चॅप्टरच आहे त्याच्यामध्ये. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टच्या खालचं जे दत्तक आहे ते फक्त हिंदूंना लागू आहे. त्यामुळे ओनली हिंदू कॅन अडॉप्ट. सो the person taking in adoption, the person giving in adoption and the adoptee, all of them must be Hindu is the law. As far as this is concerned, तसं नाहीये. Irrespective of any caste, creed or religion, anyone can adopt any child is the new law. तसंच पूर्वी असं होतं की तुम्हाला दत्तक अजून हिंदू दत्तक कायद्यामध्ये आहे की तुम्हाला मुलगा असेल तर तुम्ही मुलगा दत्तक घेऊ शकत नाही, तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही मुलगी दत्तक घेऊ शकत नाही आणि तुम्हाला मुलगा आणि मुलगी दोन्ही असेल तर तुम्ही काही दत्तक घेऊ शकत नाही. हा कायदा आहे ऍज ऑफ टुडे. पण हा जो आपण याचा 2015 सालचा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट काढला तर त्याच्यामध्ये मात्र आता कितीही मुलं तुम्ही दत्तक घेऊ शकता, पण ते सुद्धा कोर्टाच्या परवानगीने. तुम्ही पूर्वी काय होतं, एक लक्ष्मीकांत पांडे वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणून 1987 सालची केस आहे, सुप्रीम कोर्टची रिपोर्टेड जजमेंट आहे, अत्यंत महत्त्वाचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत पांडे हे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट होते सुप्रीम कोर्टामध्ये. त्यांनी स्वतः रिट पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्ट दाखल केलं आणि कोर्टाच्या निदर्शनास आणलं की दत्तक घेण्याचा जो मूळ हेतू आहे तो बाजूला राहतोय आणि काही ठिकाणी मुलं दत्तक घेतली जातात आणि स्वतःच्या हॉटेलमध्ये कामाला लावतात कामगार म्हणून. सो दत्तक घेतात आणि त्यांना कामात करणं हे करणं इतर गोष्टींना लावतात. त्याचा तुम्ही नीट विचार करा, हे कुठेही हे झालेलं नाही, कुठेही त्याला कायदा नाहीये. म्हणून मग सुप्रीम कोर्टचं लक्ष्मीकांत पांडेमध्ये जस्टिस भगवतींचं खूप फेमस जजमेंट आहे. त्याच्यामध्ये हेग कन्व्हेन्शन पासून सगळा गोवा त्यांनी केलेला आहे आणि तिथे लँडमार्क जजमेंट वरील द सुप्रीम कोर्ट हॅज सेट सर्टन गाईडलाईन्स की अशा प्रकारे दत्तक करा. आता हे दत्तक करताना मग त्यांनी सुप्रीम कोर्टचं हे लक्ष्मीकांत पांडेचं जजमेंट आहे त्याच्यातनच उदय झाला तो काराचा झाला. कारा म्हणजे सेंट्रल अडॉप्शन रेग्युलेटरी ऑथॉरिटी, कारा. तर ह्याचा जन्म झाला. मग दिल्लीमध्ये त्याचं ऑपरेशन त्यांचं ऑफिस सेटअप झालं. मी काराला खूप वेळा स्वतः जाऊन आलोय. काराचे अनेक सेमिनार्सना मी पूर्वी स्वतः अटेंड केलेले आहेत. आणि याचं ज्युरिस्डिक्शन जे काय आहे त्याच्या पूर्वी काय होतं की दत्तक परदेशी व्यक्तीला जर घ्यायचं असलं तर त्यावेळेस ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट नव्हता. मग आम्ही गार्डियन अँड वॉर्ड ऍक्टच्या खालचं ऍप्लिकेशन करायचं की मिस्टर जॉन, मी जॉन आहे, मला या अजयचं गार्डियन म्हणून अपॉइंट करा. मग कोर्ट करायचं तुला गार्डियन म्हणून अपॉइंट केलं, तो सगळा क्रायटेरिया बघितला, दत्तकाला जो काय क्रायटेरिया तोच त्याला क्रायटेरिया ते परदेशी लोकांसाठी मी सांगतो आणि मग तो क्रायटेरिया करून मग त्याला गार्डियन म्हणून अपॉइंट करायचं. गार्डियन अपॉइंट केल्यानंतर जॉननी अमेरिकेत जायचं आणि अमेरिकन कायद्याप्रमाणे त्या मुलाला दत्तक घ्यायचं. अशी प्रक्रिया करायला लागली.
आणि मी जर हिंदू आहे, अजित कुलकर्णी, मला एक अडॉप्ट करायचं आहे, मी जर कोर्टाकडे अर्ज करायचा, कोर्ट म्हणतं सगळे बरोबर आहे, तुम्ही येऊ घ्या, हे मुलंही तुम्हाला येऊ दे, तुम्ही अडॉप्शन करा. मग त्या ठिकाणी अडॉप्शन डीड करा असं कोर्टाची ऑर्डर असायची, ते अडॉप्शन डीड रजिस्टर करा अशी कोर्टाची ऑर्डर असायची. आणि त्याच्यामध्ये कोर्ट सांगायचं की त्या मुलाचं काही भवितव्याला काही झालं, तुम्हाला काही झालं तर त्याच्या भवितव्यासाठी एवढ्या रकमेचा इन्शुरन्स काढा, अशा गोष्टी सगळ्या त्याच्यात ऑर्डरमध्ये असायच्या. आता हे काही करायला लागत नाही, कारण नवीन ज्युएनल जस्टिस ऍक्ट प्रमाणे कुठलीही परदेशी व्यक्ती ही डायरेक्ट दत्तक घेऊ शकते कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे, त्याला ते दत्तक दिलं जातं. आता याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे दत्तक आता झाले. त्यामुळे पहिला प्रकार म्हणजे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट, जो फक्त हिंदूंना लागतो. दुसरा जो दत्तक आहे तो म्हणजे ज्युएनल जस्टिस ऍक्टच्या खालचा, तो फॉरेनर्स त्याच्यात येऊ शकतात आणि इंडियन लोक पण येऊ शकतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलीजन. आणि तिसरं जे आहे ती कॅटेगरी जी त्यांनी केली आहे ती कॅटेगरी अशी आहे की रिलेटिव्ह अडॉप्शन. रिलेटिव्ह म्हणजे माझ्या भावाचा मूल आहे अजय नावाचं, मी त्या भावाचं मूल घेऊ शकतो, पण ते असंच्या असं घेऊ शकतो का, तर हिंदू असलो तर घेऊ शकतो, परंतु दुसऱ्या जर असला, मी मुस्लिम असलो, मी ख्रिश्चन असलो, मी पारसी असलो, तर माझ्याकडसाठी प्रोव्हिजनच नाही. तर त्या ठिकाणी मी कोर्टाकडे जायचं, त्याला सांगायचं, कोर्टाला सांगायचं की हे माझा भाऊ आहे, त्याला अजय नावाचा मुलगा आहे, तो मला दत्तक घ्यायचा आहे, हे सगळे क्रायटेरिया मी पूर्ण केलेले आहेत आणि मला घेण्याची ते त्यांची द्यायची तयारी आहे. कोर्ट अशा प्रकारे पिटिशन दाखल झाल्यानंतर काराला विचारतं की हे यांनी केलेलं बरोबर आहे का, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का, मग कारा त्यांना नो ऑब्जेक्शन देतो आणि मग हे अशा प्रकारचं दत्तक होतं. हे सिंपल जे इंडियातल्या लोकांना, ज्याला आपण रिलेटिव्ह अडॉप्शन म्हणतो, तर हे करता येतं अंडर न्यू लॉ. त्या हिंदूला, मग हिंदू जर तुम्ही असलात तर मी हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टच्या खाली पण करू शकतो आणि जे ज्युएनल जस्टिस ऍक्टच्या खाली करू शकतो. आता ज्युएनल जस्टिस ऍक्ट मध्ये सुद्धा जे काही दिलेले गाईडलाईन्स, तर त्या गाईडलाईन्स मी काराच्या गाईडलाईन्स ज्या ठिकाणी यांना पाठवलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला नंतर पाठवतो. ज्याच्यामध्ये सगळ्या काराच्या गाईडलाईन्स आहेत, ज्याच्यामध्ये A to Z सगळं दिलेलं आहे. पूर्वीचं जे काही याचं ज्युरिस्डिक्शन कुठलं येतं, ज्युरिस्डिक्शन हे डिस्ट्रिक्ट कोर्टाला येतं. तर ज्युरिस्डिक्शन डिस्ट्रिक्ट कोर्टात तुम्ही अशा प्रकारचा अर्ज करायचा असतो. त्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालय जे आहे, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये ओरिजिनल साईडचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला लागू आहे. आणि मी अनेक पुण्यातली मॅटर्स मुंबईला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनला दाखल करून त्या ठिकाणी पटापट करून घेतली, कारण पुण्यात जास्ती वेळ लागत होता. याच्यातलं काम करणारा जज आहे तो त्यातला एक्सपर्ट पाहिजे, त्याला सगळी प्रोसिजर माहिती पाहिजे, तरच हे काम पटापट होऊ शकतो. इथे अनेक गोष्टींमध्ये अनेक याला वेळ लागत होता आणि म्हणून उच्च न्यायालयामध्ये जाऊन तशा प्रकारची ऑर्डर्स मी घेतलेल्या आहेत दत्तकाच्या डायरेक्ट पुण्यातल्या इन्स्टिट्यूशनल अडॉप्शनच्या बाबतीत. आता मुंबईमध्ये उच्च न्यायालयामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्याचं जजमेंट आहे, ते जजमेंट आपणच लिहून द्यायचं असतं. जजमेंट सगळं आपण, कारण त्यातले फॅक्ट्स आहेत, हा मुलगा अमुक जन्मली, अमुक सगळं फॅक्ट्स लिहून द्यायच्या. ते प्रथमोपरी त्या ठिकाणी तपासतो, त्याच्यावर सही करतो आणि मग जज सही करतो. सो जजमेंट तुम्ही लिहून देता, त्याच्यावर ते जज सही करतो, कारण तेवढी पण वेळ त्या ठिकाणी वाचवला जातो. ही प्रथा आहे तिथे, तर हे पटापट होतं त्या ठिकाणी. आता हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टच्या खाली जेव्हा तुम्ही करता, त्याच्यामधले काही जे नियम आहेत ते नियम असे आहेत की दत्तक कोण देऊ शकतो, तर जो मेजर आहे तो देऊ शकतो, तुमचं मूळ स्वतःच असलं पाहिजे. आणि ते देताना तुमची बायको असेल तर त्या बायकोची कन्सेंट मस्ट आहे, सो दोघांनी मिळून दत्तक द्यायचं. दत्तक कोण घेऊ शकतं, तर दत्तक नवरा बायको घेऊ शकतात. दत्तक घेत असाल तर नवरा बायकोची दोघांची कन्सेंट पाहिजे. मी जर सिंगल असलो तर मी सिंगल म्हणून पण एक पुरुष म्हणून पण एक दत्तक घेऊ शकतो. मी जर स्त्री असलो तर एक स्त्री म्हणून सुद्धा अनमॅरिड तर मी पण एक दत्तक घेऊ शकतो. अडॉप्टी म्हणजे जे दत्तक मूल आहे, हे मुलगा किंवा मुलगी असेल, काही असेल, तर ते दत्तक मूल हे 15 वर्षाच्या आतलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दत्तक मुलाचं लग्न झालेलं नसलं पाहिजे, कारण का चाइल्ड मॅरेज पूर्वी होतं, तर ते आता 55 साली 56 साली बंद केलं. चाइल्ड मॅरेज जर असलं तर मुलाचं त्याला लग्न झालेलं असतं, तर लग्न झाल्यानंतर त्याला बायको सगळं दत्तक देता येणार नाही. तर अशा प्रकारे अडॉप्टीच्या बाबतीत आहे. आणि ऑब्विसली द adoptive parents, the biological parents as well as the adoptee, all of them must be Hindus. हे त्याच्या खाली आहे. त्याच्यामुळे असं दिलंय की कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन देणं हे गुन्हा आहे. म्हणजे देवाणघेवाण काही गेली मी पूर्वी प्रॅक्टिकली मुलं विकली जायची या खाली, अजूनही जातात, पण ती क्लॅन्डेस्टाईनली जातात. अजूनही असे प्रकार चालतात की आज एखाद्याला मूल पाहिजे, मला मूल होत नाही, तर मी सांगायचं त्या डॉक्टरकडे की तुमच्याकडे कोणी असे बाई आल्या की ज्या प्रेग्नंट आहेत आणि त्यांना मूल नको आहे, तर मला इंटरेस्ट आहे. मग त्या ठिकाणी ते मूल होतं, त्याचं रजिस्ट्रेशन कुठेही काही होत नाही आणि ते मूल मी माझ्या घरी आणतो तर हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट. असं अजूनही चालतं आणि ते मी सांगतो की माझंच मूल आहे.
त्याचं कुठेही काही रेकॉर्ड नसतं, काही नसतं. तर हॉस्पिटलमध्ये जे रेकॉर्ड करतात तर हॉस्पिटलमधल्या रेकॉर्डला सुद्धा माझ्या बायकोचं नाव दिलं जातं, आई म्हणून. हे सगळं मॅनिप्युलेट केलं जातं. पण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये निदान माझ्या माहितीप्रमाणे हे आता होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर प्रेग्नंट असाल एखादी स्त्री आणि ती कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन नाव नोंदवतात आजकाल डिलिव्हरीसाठी, नाव नोंदवलं की ते नाव नोंदवलं महानगरपालिकेकडे पाठवणं हा कायदा आहे. आणि तिथे गेलेलं असलं तर त्याचं रेकॉर्ड हे फक्त त्या स्त्रीच्याच नावाने त्या हॉस्पिटलमध्ये तयार होतं. त्यामुळे त्या ठिकाणी माझी आई रिप्लेस करणं त्या मुलाची हे आता शक्य महानगरपालिकेच्या हद्दीत तरी नाही. पण अशा प्रकारे क्लॅन्डिस्टाईनली दत्तक घेतले जातात. असे खूप पुण्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीतले लोक आहेत की ज्यांनी अशा प्रकारे दत्तक म्हणजे मूल वाढवले. आता तुम्हाला दत्तकाच्या विषयी माहिती घेण्याच्या आधी गार्डियनशिपचे 5 प्रकार माहिती पाहिजे. 5 पैकी 4 तरी निदान माहिती पाहिजे. गार्डियन म्हणजे पालक. आता पालक आणि बायोलॉजिकल पॅरेंट्स म्हणजे जे आई वडील आहेत याच्यामध्ये फरक काय? तर पालक म्हणजे तो मुलाची काळजी घेणारी व्यक्ती आणि आई वडील म्हणजे आई वडील, जन्मदाते आई वडील म्हणजे बायोलॉजिकल पॅरेंट्स. तर ह्याच्यासाठी जर तुम्हाला काही कुठल्या काय प्रकारचे असतात तर जे आई वडील जन्म देतात त्याला नॅचरल गार्डियन म्हणतात अंडर सेक्शन 6 ऑफ हिंदू मायनॉरिटी गार्डियनशिप ऍक्ट. दुसरे जे गार्डियन आहेत ज्यांना अपॉइंटमेंट केलं जातं विलनी त्यांना टेस्टामेंटरी गार्डियन केलं जातं. म्हणजे वडील सांगतात की माझ्या मृत्यूनंतर या व्यक्तीने माझ्या मुलाची काळजी घ्यावी. आई पण तशाच प्रकारचं विल करू शकते. याला म्हणायचं टेस्टामेंटरी गार्डियन. तिसरा गार्डियन म्हणजे गार्डियन अपॉइंटेड बाय विल गार्डियन अपॉइंटेड बाय कोर्ट. त्याला लीगल गार्डियन म्हणायचं. तुम्ही कोर्टात जाता, डिस्ट्रिक्ट कोर्टात जा आणि म्हणा की माझा भाऊ आहे परंतु माझ्या भावाचा आता मी मॅटर चालवतोय तसं माझ्या भावाला मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं आहे. ही इज नॉट एबल टू लुक आफ्टर हिज चिल्ड्रन सो आय मे बी अपॉइंटेड ॲज अ गार्डियन ऑफ दॅट पर्टिक्युलर चाइल्ड. तर ते गार्डियन तुम्हाला अपॉइंट करू शकतं डिस्ट्रिक्ट कोर्ट. आणि चौथा त्यातला जो प्रकार आहे किती 5 झाले 5 झाले मला माहिती नाही 3 झाले. त्याच्यानंतर म्हणजे एक पहिला नॅचरल गार्डियन, टेस्टामेंटरी गार्डियन, लीगल गार्डियन, नंतर गार्डियन ऍड लिटम. गार्डियन ऍड लिटम म्हणजे नेक्स्ट फ्रेंड म्हणून जर एखादा मायनर असला त्यासाठी जर तेव्हा कोर्टात जातात त्यावेळेस तुम्हाला अपॉइंटमेंट करून देते. That is guardian during the pendency of the litigation. Once the litigation ends, the guardianship also comes to an end. आता 5वा जो प्रकार आहे तो de facto guardian. De facto guardian म्हणजे in fact who is looking after the child. He is neither legal guardian nor biological guardian, rather natural guardian nor testamentary guardian. But actually मला एक मूल मिळालं ते मी वाढवतोय तर मी de facto guardian. De facto guardian has no rights, powers over the child. Legal rights, powers. He cannot take any decision without the permission of the court. So हे जे गार्डियनशिप आहे ही सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आता इन्स्टिट्यूशनल अडॉप्शन आणि हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ऍक्ट मधला फरक असा आहे की हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ऍक्ट मधला जर एखाद्या व्यक्तीला मूल आहे त्यांना ते मला अडॉप्शनला द्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे तर आम्ही अडॉप्शन मध्ये ते देऊ शकतो. फक्त एकच क्रायटेरिया त्याला लागू आहे. तो क्रायटेरिया म्हणजे फिजिकल गिव्हिंग अँड टेकिंग ऑफ द चाइल्ड मस्ट टेक प्लेस. एवढंच म्हटलेलं आहे. फिजिकल म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या मांडीतनं ते मूल उचलायचं माझ्या मांडीवर ठेवलं की अडॉप्शन संपलं. त्याच्यासाठी कुठलाही धार्मिक विधी करायची गरज नाही. इव्हन कायदा सांगतो की दत्तहोम हे जे अनेक याला करतात अडॉप्शनच्या वेळेस तर दत्तहोम पण करायची गरज नाही असं कायद्यातच दिलेलं आहे. आणि मग त्याचा काहीतरी एव्हिडन्स तुम्ही क्रिएट करून ठेवा. मग एव्हिडन्स काय क्रिएट करू तर फोटो काढा, व्हिडिओ काढा की असं झालं. आता हे जाऊन तुम्हाला अडॉप्शन डीड करणं मस्ट आहे का? तर अडॉप्शन डीड केलेलं चांगलं करता त्याचं एक रेकॉर्ड क्रिएट होतं. मग अडॉप्शन डीड करता येतं, ते जाऊन रजिस्टर करता येतं. आता अनफॉर्च्युनेटली कुठलंही अडॉप्शन डीड पुण्यामध्ये रजिस्टर करून घेतलं जात नाही. त्याला नकार देतात. ते म्हणतात कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्यावर आम्ही करणार नाही. आता माझ्या डोक्यात आहे किंवा अभिजित लीड घेतला त्यासाठी रिट पिटिशन करायला पाहिजे हायकोर्टामध्ये. दिस इज नॉनसेन्स. जेव्हा अडॉप्शन डीड करता येतं आहे तर तुम्ही रिफ्यूज का करताय? यू कॅनॉट रिफ्यूज टू रजिस्टर डीड. आणि त्याला कारण कोर्टातनं ऑर्डर आणलं. त्याच्यासाठी आम्ही केलेल्या अडॉप्शनसाठी कोर्टात गेलो की हे आता डिक्लेरेशन काय मागणार तुम्ही सेक्शन 34 इट बी डिक्लेअर्ड दॅट द अडॉप्शन इज व्हॅलिड. बट त्यात कोणाला कोण करणार? डिफेंडंट कोणाला करणार? डिफेंडंट त्या आईला गेलो आम्ही. त्या आईने रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं की मी दिले मूल त्यांना. म्हणजे हे मग आम्ही म्हणलं जजमेंट ऑन ऍडमिशन द्या तर ते म्हणले असं नाही ती ऍडमिशन नाही त्या आईची. आता काय हे करत बसायचं? आता 3 वर्ष झाली ते मुलगा शाळेत जायला आलं. शाळेमध्ये त्यांना बर्थ सर्टिफिकेट लागतं. बर्थ सर्टिफिकेट हे पीएमसीने दिलेलं असलं पाहिजे. मग अडॉप्शनच्या वरती बर्थ सर्टिफिकेट तिथे मिळतं त्याच्यावर माझं नाव पाहिजे कारण मी अडॉप्टिव्ह फादर आहे.
माझ्या बायकोचं नाव पाहिजे, कारण ती अडॉप्टिव्ह मदर आहे. ह्या सगळ्या लिगल गोष्टी कोणी विचारात घेत नाही. परंतु एक तेवढीच महत्वाची बाब आहे, आता जर मी या ठिकाणी कोर्टाकडे गेलो आणि कोर्टाकडनं डिस्ट्रिक्ट कोर्टातनं जर मी अडॉप्शनचं ऑर्डर घेतली तर 3 दिवसाच्या आत माझं नाव PMC कडे रजिस्टर होतं. 3 दिवसात मला बर्थ सर्टिफिकेट मिळतं आणि 3 दिवसात माझ्या मुलाचा पासपोर्ट मला मिळतो. मी जर परदेशी असलो तर, नागरिक असलो तर, हे इतकं पटापट आता होतं. परंतु त्याला डिले नंतर आहे, तो नंतर मी सांगतो. आता हे प्रायव्हेट अडॉप्शन झालं. डीड करून तुम्ही रजिस्टर करू शकता, ते करत नाही वगैरे सगळा वाद सोडला तर ते व्हॅलिड अडॉप्शन हे लक्षात ठेवा. विदाउट डीड इट इज अ व्हॅलिड अडॉप्शन. इन्स्टिट्यूशनल अडॉप्शन जे आपण आता जे ऍक्टच्या खाली करतो, आता जे ऍक्टच्या खाली करताना 2-3 गोष्टी माहिती पाहिजेत. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, ज्युव्हेनाइल म्हणजे कोण? नुसतेच आपण ऍक्टची नावं वाचतो पण त्यातील जे शब्द आहेत ना त्याचे अर्थ कधी समजावून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ज्युव्हेनाइल याचा अर्थ बाल गुन्हेगार. मग बाल गुन्हेगार त्याच्यात दुसरी कन्सेप्ट आहे. ज्युव्हेनाइल एक कन्सेप्ट आहे, दुसरी कन्सेप्ट आहे ती दुसरी कन्सेप्ट ही अबॅन्डन्ड चाइल्डची. म्हणजे एक जर चाइल्ड इज अबॅन्डन्ड म्हणजे मला मूल झालं, मला ते नको आहे तर मी ते रस्त्यावर गेलो सोडून, तर अबॅन्डन्ड चाइल्ड झालं. तिसरी कन्सेप्ट आहे निग्लेक्टेड चाइल्ड. म्हणजे मला मूल आहे पण मी त्याला बडवतोय, त्याला खायला देत नाही, प्यायला देत नाही, मी त्याचा सांभाळ करतोय पण अशा प्रकारे करतोय, तर ते निग्लेक्टेड चाइल्ड. सो देयर इज अ कन्सेप्ट कॉल्ड ज्युव्हेनाइल, देयर इज अ कन्सेप्ट कॉल्ड अबॅन्डन्ड चाइल्ड अँड देयर इज अ कन्सेप्ट कॉल्ड निग्लेक्टेड चाइल्ड. आता ज्युव्हेनाइल आणि ज्युव्हेनाइल बाल गुन्हेगार, तुम्ही उदाहरण मी देतो तसं एक रेल्वेचा ट्रॅक आहे, त्याच्या शेजारून एक मुलगा चाललाय, तो मुलगा एक निग्लेक्टेड चाइल्ड आहे कारण त्याला किंवा अबॅन्डन्ड चाइल्ड आहे, तो सोडून गेला त्याला. तो पॅरलल जो असतो त्या रेल्वे लाईनच्या चाललाय तो ठीक आहे, पण द मोमेंट ही क्रॉसेस द रेल्वे लाईन ही कमिशन ऑफेन्स अँड therefore तो बाल गुन्हेगार होतो, ही इज ज्युव्हेनाइल नाव. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन अबॅन्डन्ड चाइल्ड अँड द ज्युव्हेनाइल. सो ह्याच्या खाली जे ह्याच्यासाठी एक ज्युव्हेनाइल जे बाल गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी आधारगृह आहे. आधारगृह म्हणजे त्याला रेस्क्यू होम म्हणतो आम्ही. त्या ठिकाणी त्या मुलांना ठेवलं जातं, मग त्याची ट्रायल झाली. या कायद्याखाली कारा ही एक आहे, ही सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे जी सगळे कंट्रोल करते भारतातली अडॉप्शन्स, भारतातली आणि परदेशातली. दुसरं त्याच्यामध्ये ICSW म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल वेलफेअर. तर त्याचं ऑफिस पुण्यामध्ये आहे. त्यांची एक सिनियर रिप्रेझेंटेटिव्ह असते, तर ती रिप्रेझेंटेटिव्ह हे जेव्हा प्रत्येक पिटिशन दाखल केलं त्या पिटिशनचं त्यांना एक कॉपी दिली जाते. ते स्क्रुटिनाइज करतात ते सगळं बरोबर यांनी केलं की नाही आणि कोर्टाकडे रिपोर्ट करतात की हे सगळं अडॉप्शन बरोबर आहे किंवा ही याच्यामध्ये कमी आहे, ह्याची पूर्तता करायला पाहिजे. ती केली की पुढचं अडॉप्शनचं मॅटर चालू होईल. ICSWच्या बरोबर SAA म्हणजे स्टेट अडॉप्शन एजन्सी म्हणजे महाराष्ट्रासाठी ही एक आहे. कारा जशी तशी एक सा म्हणून, तर त्या साचं पण रिप्रेझेंटेशन या ठिकाणी कधी कधी लागू शकतं. आणि जेव्हा तुम्ही पिटिशन दाखल करता तेव्हा पहिल्यापासून काय करायचं असेल तर तुम्हाला मला मूल घ्यायचंय तर मी माझं रजिस्ट्रेशन करायचं. कुठे करायचं तर काराच्या पोर्टलवर करायचं की मी अजित कुलकर्णी मला मूल अडॉप्ट करायचंय. मग माझा मूल पाहिजे का मुलगी पाहिजे, मग मला त्याचं वय किती पाहिजे, 2 ते 3 वर्षातली की 3 ते 4 वर्षातली, ते सगळं मला पाहिजे तसं लिहायचं. ते लिहिल्यानंतर माझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी तिथे वाट बघत बसायचं. मी किती वर्ष वाट बघायची तर आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे मला 2.5 ते 3 वर्ष वाट बघायला, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. त्याच्यासाठी मी परत रिट पिटिशनचा हा विषय की हा 2.5 वर्ष जर मी आणि ते केव्हा करतात, मूल होण्यासाठी प्रयत्न करतात. 30-35 वर्षापर्यंत हे प्रयत्न करतात. नॅचरल आम्हाला चाइल्ड होऊ, मग ते आर्टिफिशियल यांनी इन्सेमिनेशन आम्हाला चाइल्ड होऊ, आणि त्यांना होत नाही असं जेव्हा कळतं तेव्हा मग ते अडॉप्शनचा निर्णय घेतात. मग अशा ऑलरेडी ज्यांची वय वाढलेली आहेत असे लोक जेव्हा त्याच्यात करतात त्याच्या पुढे तुम्ही त्यांना 2.5-3 वर्ष थांबायला लावता, हे चुकीचं आहे. पूर्वी हेच सगळं 3 ते 4 महिन्यात व्हायचं. मला मूल पाहिजे म्हणाल्यानंतर 3 ते 4 महिन्यात मला मूल बघायला मिळायचं, तर मी अडॉप्ट करून कोर्टामध्ये आम्ही जायचो. आता या काराच्या या सगळ्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे हे असं सगळं झालेलं आहे. तर कारा पोर्टलवर माझा नंतर मला एक नंबर मिळतो, फार मोठा 10 आकडी नंबर मिळतो की मी रजिस्टर्ड आहे. आता माझं इन्स्टिट्यूट म्हणजे एक महिला सेवाग्राम, अशा पुण्यामध्ये 5-6 इन्स्टिट्यूट्स आहेत. या सगळ्या इन्स्टिट्यूट्स ह्या भारतीय सरकारने रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट्स आहेत. वी आर रेकग्नाइज्ड फॉर गिव्हिंग द चिल्ड्रन इन अडॉप्शन, कीपिंग द चिल्ड्रन इन आवर इन्स्टिट्यूट. तर आमचं रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आहे. या रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमध्ये मुलं कुठे येतात, तिथं 2 प्रकारे आमच्याकडे मुलं येतात. एक म्हणजे अबॅन्डन्ड चिल्ड्रन, म्हणजे कुठेतरी रस्त्यावर सोडून दिलंय, कुठेतरी टाकून दिलंय, अशी मुलं असतात. कचरा कुंडीतनं आम्ही मुलं उचलतो. एक आमच्याकडे 1.5 वर्षापूर्वी आलेलं मुलगा होतं, त्याला कचरा कुंडीमध्ये कुत्रं चढलं वर आणि त्याला प्लास्टिकची पिशवी होती ती त्याने खाली ओढली आणि ती पिशवीने असं तो
पिशवी ओघडण्याचा प्रयत्न करत होता, शेजाऱ्यांना माणूस चालला होता, त्याला रडण्याचा आवाज ऐकवला म्हणून त्यांनी बघितलं तर पिशवीमध्ये मूल होतं आणि ते पिशवीतलं मग ते मूल त्यांनी पोलिसांमध्ये नेऊन दिलं. पोलिसांनी मध्ये जेव्हा असं अबॅन्डन्ड चिल्ड्रन जेव्हा पोलिसांकडे जातं तेव्हा त्या पोलिसांकडे 24 तासाच्या हा जसा आहे JMSC पुढे प्रोड्यूस करायला पाहिजे तुम्हाला, तसं त्याला प्रोड्यूस करायला लागतं. तो कोणापुढे प्रोड्यूस करायचं तर CWC म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी त्यांच्याकडे प्रोड्यूस करायचं. चाइल्ड वेलफेअर कमिटी हॅज ऑल द पॉवर्स ऑफ JMSC, सो इट इज अ कोर्ट. चाइल्ड आता या पोर्शच्या या सगळ्या प्रकरणात चाइल्ड वेलफेअर कमिटीचं सगळं तुम्हाला काम कसं चालतं ते कळलं. तर चाइल्ड वेलफेअर कमिटी त्या ठिकाणी असते, त्यांच्या पुढे ते पोलीस प्रोड्यूस करतात. मग ते चाइल्ड वेलफेअर कमिटी कमिटमेंट वॉरंट देतात की हे मूल जे आहे हे मूल महिला सेवा प्रोग्राम या इन्स्टिट्यूट मध्ये कमिट करण्यात येते, याला म्हणायचं कमिटमेंट वॉरंट. मग ते मूल आमच्याकडे येतं. आमच्याकडे आल्यानंतर लागलीच एका दिवसाच्या आत आम्ही कारा पोर्टलवर ते रजिस्टर केलं पाहिजे की हे मूल आलंय. मग त्याचं आम्ही नामकरण करतो. मग अजय, विजय, रेखा, अमुक काय असेल ते आम्हाला पाहिजे तिथले जी सोशल वर्करला पाहिजे ते नाव त्या ठिकाणी ते तिच्या आवडतं नाव ठेवलं जातं. त्या नावाने त्याचं रजिस्टर होतं मूल. तर रजिस्टर झाल्यानंतर मग त्याची काळजी आमची सगळी इन्स्टिट्यूट घेते. आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, परिचारिका आहेत, सगळं त्यांची खूप काळजी घ्यायला लागते. काही स्पेशल नीड चिल्ड्रन असतात तर त्यांची पण काळजी आम्ही सगळी घेतो. कधी कधी हॉस्पिटलाइज करायला लागतं, मग ससून जनरल हॉस्पिटलमध्ये करतो. त्याच्यानंतर खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. ससून जनरल हॉस्पिटलमध्ये नेलं, सगळं झालं केलं तरी मध्यंतरी आमच्याकडे एक मूल दगावलं 4 महिन्याचं असताना. त्याला खूप डायरिया होत होता सतत जन्मापासून, असं होत होतं. असं जर मूल माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये दगावलं तर कायदा असा आहे की ह्युमन राईट्स कमिशन त्याची इन्क्वायरी करतं. मग ते पोलीस आम्ही सगळे हे ह्युमन राईट्स कमिशनकडे जातो, तिथे आर्ग्यू करतो आमचा कसा दोष नाही आणि आम्ही काय काय केलं त्याची एक इन्क्वायरी या ठिकाणी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास करतो. त्याची इन्क्वायरी, त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट असतो, तो रिपोर्ट ह्युमन राईट्स कमिशनकडे जातो आणि मग त्या ठिकाणी ते मॅटर चालू जातं. मग आम्ही दोषी आहोत की नाही दोषी आहोत हे त्या ठिकाणी ह्युमन राईट्स कमिशन करतं. तर हे असं आलेलं मूल त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन करतो काराच्या वेबसाईटवर, पोर्टलवर. म्हणजे अडॉप्टिव्ह पेरेंट ज्यांना घ्यायचं आहे त्यांचं सगळं रजिस्ट्रेशन होतं. जी मुलं वेगळ्या अख्ख्या भारतामध्ये आली आहेत वेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांचं होतं. तर काराकडे थोडक्यात सेंट्रल लिस्ट अख्ख्या भारतातल्या मुलांची आहे आणि सेंट्रल लिस्ट ही अख्ख्या अडॉप्टिव्ह पेरेंट्सची पण लिस्ट आहे. हे झाल्यानंतर मग माझ्याकडे जेव्हा एखादं मूल येतं तर ती ज्या संस्थेमध्ये मी नोंदणी करतो तिथली संस्था असते, तर ती संस्था त्या आई वडिलांच्या घरी जाऊन त्यांचा होम स्टडी रिपोर्ट करतो. मग त्या होम स्टडी रिपोर्टमध्ये 50-60 क्वेश्चन्स असतात. मग त्यांचं घर बघितलं जातं, मग त्यांच्या घरामध्ये किती बेडरूम आहे, लहान मुलाला तिथे कसं ठेवलं जाईल मोठं, मग त्यांचा मुलांचा इंटरव्ह्यू असतो, वडिलांचा इंटरव्ह्यू असतो, हे सगळं क्वेश्चन बोलून त्याचा होम स्टडी रिपोर्ट. मग त्यांचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स, त्यांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, त्यांची मेडिकल सर्टिफिकेट, आईचं मेडिकल सर्टिफिकेट, हे सगळंच्या सगळं एक बाळ तयार केलं जातं आणि ते बाळ तयार करून ठेवलं जातं. आता मद्रासमधल्या एखाद्या मुलांनी, आई वडिलांनी जर माझ्या महिला सेवामधल्या संस्थेतलं एक मूल निवडलं कारा या मॅचिंग मध्ये, तर ते निवडल्यानंतर मला तिथली जी संस्था आहे त्यांनी जो केलेला होम स्टडी रिपोर्ट आहे तो सगळा इथे पाठवतात की हा हे मिस्टर अँड मिसेस नटराजन आहेत तर त्यांचा हा होम स्टडी रिपोर्ट पाठवला. इथल्या काही मिस्टर जोशी, मिसेस जोशी असतील त्यांचा रिपोर्ट मद्रासला किंवा दिल्लीला पाठवला जाईल तिथल्या संस्थेकडे. तर हे होम स्टडी रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे फायनान्शियल डॉक्युमेंट आणली जातात. हे मॅचिंग करताना कारा मला मूल जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा अजय नावाचा एक मूल दाखवतात. हे अजय मला ते कदाचित पसंत नाही पडणार, मग मला अजून एक दुसरा चॉईस दिला जातो. मग विजय दाखवला जाईल, मला ते कदाचित पसंत नाही पडणार, मग तिसरा एक चॉईस दिला जातो, एक अजून काहीतरी काय नमस्कार असं त्याचं नाव. तर तो पण मला नाही आवडला. मला तर तो नाही आवडला ना तर माझा चान्स गेला. आणि चान्स गेल्यानंतर पुढे 2.5 वर्ष मी 3 वर्ष परत मी गटाने खाऊन खाली जातो. म्हणजे नंबर आलेला होता तो मी खाली जातो आणि मग मला 2.5 वर्ष परत थांबायचं. हा कायदा आहे. त्यामुळे त्या 3 मुलांमध्येच मी कुठलं तरी निवडलं पाहिजे, नाहीतर मी गेलो म्हणजे परत 3 वर्ष वाया जाणार नाही. हा मूल माझा अजय मी निवडल्यानंतर मग त्या मुलाचं सगळं आमच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट सगळं असतं. मग वकिलाचा त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रवेश होतो. आता हा एक इन्स्टिट्यूशनल अडॉप्शन मध्ये अबॅन्डन्ड चाइल्डचा झाला. दुसरा जो आहे तो सरेंडर्ड चाइल्ड असतो. एक अबॅन्डन्ड चाइल्ड माझ्याकडे येतो इन्स्टिट्यूट मध्ये आणि दुसरा येतो तो सरेंडर्ड. म्हणजे आमच्याकडे अनेक अनवेड मदर्स येतात, म्हणजे कुमारी माता येतात. मग त्यांना मूल नको असतं, अनेक वेळा मूल होणं
लग्न न होता हा त्यांच्या एका ह्याच्यावरती प्लॉट असतो चारित्र्यावर आणि म्हणून मग ते आमच्याकडे येतात. त्या ठिकाणी कधी कधी त्या माता ह्या मायनर असतात, म्हणजे 14 वर्षाची मुलगी 16 वर्षाची मुलगी प्रेग्नंट असते. ती म्हणते मला हे मूल वाढवायचं आहे, मला अबॉर्ट नाही करायचं आहे. मग त्या ठिकाणी तिची आई येते, कधी कधी त्या मुलीला आई नसते, मग तिची आजी येते. अशा सगळ्या गोष्टी घडतात. मग हे जे मूल आहे त्या मुलीचं आम्ही, जी कुमारी माता आहे तिचं आम्ही काउन्सिलिंग करतो की हे मूल तू वाढवलंस तर वाढू शकते, सगळं नीट ठेवू, पण त्याची सगळी काळजी घेतली, संस्थेमध्ये पण तिची काळजी घेतली, असं केलं. आणि तिला हेही सांगितलं जातं तुला अगदीच हे मूल नकोसलं, तू हे आमच्या संस्थेला दे आणि मग आम्ही त्याचं अडॉप्शन कुठल्या तरी घरामध्ये करू, मग त्याला चांगलं घर मिळेल, प्रेम मिळेल, सगळं मिळेल, सगळं मुलाचं चांगलं होईल. मग ते काउन्सिलिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी ती आई डीड ऑफ सरेंडर एक्झिक्यूट करते. मग ते डीड ऑफ सरेंडर एक्झिक्यूट करताना स्टॅम्प पेपरवर एक्झिक्यूट करायचं, त्याच्यामध्ये मी स्वखुशीने हे सगळं सरेंडर करत आहे म्हणून म्हणते की जन्म झाल्यानंतर त्याच्या सगळ्या त्या आईच्या डिलिव्हरीचा सगळा खर्च माझी संस्था उचलते. मग ते मूल ती सरेंडर करते विथ अ राईट टू गिव्ह माय चाइल्ड इन अडॉप्शन टू एनी इंडियन ऑर फॉरेन फॅमिली. हे ती त्याच ठिकाणी लिहून देते. त्याला 2 साक्षीदार लागतात. ते 2 साक्षीदार सुद्धा शासनाचे आहेत. त्या ICSWचा पण एक साक्षीदार असतो की नाहीतर ते फोर्सफुली घेतलेलं असायचं, ते नसावं, त्याची कन्सेंट आहे दाखवण्यासाठी ते डीड ऑफ सरेंडर करतात. आणि मग हे डीड ऑफ सरेंडर जे आहे हे सरेंडर चाइल्ड आलं आमच्याकडे. सो आमच्याकडे संस्थेमध्ये 2 प्रकारे मूल, एक येतात अबॅन्डन्ड पोलिसांच्या थ्रू, CWCच्या थ्रू येतात आणि दुसरे म्हणजे सरेंडर चिल्ड्रन असतात. तर ती मुलं आमच्याकडे येतात. ही दोन्ही प्रकारची मुलं कारा पोर्टलवर इमिडिएटली रजिस्टर होतात आणि मग वकिलाचं काम होतं. सगळं डॉक्युमेंटेशन मुलाचं झालं, सगळं डॉक्युमेंटेशन आई वडिलांचं झालं, कार आधी त्याला मॅच केलेलं आहे. आता हे मॅच समजा 4 महिने होऊ शकलं नाही. इंडियन फॅमिली, त्या मुलाला एक अजय नावाचा मुलगा आहे, त्याला 4 महिन्यात कोणी इंडियन फॅमिली पुढे झाली नाही की आम्हाला मूल हे पाहिजे, त्याला दाखवलं पण सगळ्यांनी रिजेक्ट केलं, असू शकतं, होतं असं. अशा या 4 महिन्यात जर ते मूल कोणी घेतलं नाही तर ते परत आम्ही CWC कडे जायचं आणि वी गेट अ डिक्लेरेशन फ्रॉम CWC दॅट दिस चाइल्ड इज फ्री फॉर फॉरेन अडॉप्शन. मग इंडियन म्हणजे पहिल्यांदी हा काय पाहिजे, पहिला काय प्रेफरन्स पाहिजे तर हे मूल भारतीय कुटुंबामध्ये सेटल व्हावं, हा पहिला उद्देश. नाही झाला तर ते इन्स्टिट्यूट मध्ये त्या मुलाचं भविष्य काही नाही, मग त्याला फॉरेन अडॉप्शनला द्यायला परवानगी. मग फॉरेन अडॉप्शन मध्ये गेलं तशी मला ती ही माहिती आहे. मग ते आम्ही त्याच्यासाठी फॉरेन लोक बघतो. मग फॉरेन मध्ये सुद्धा तशा इन्स्टिट्यूट्स आहेत. या सगळ्या इन्स्टिट्यूट्स दे आर रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं रिकग्नेशन आहे की 1 2 3 4 द्या आम्हाला. बाकी कुठल्याही संस्थांना फॉरेन अडॉप्शन मध्ये इंटरव्ह्यू करायचं काम नाही, तिथल्या कुठल्याही लोकांचं इथे घेण्याचं काम नाही. मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की कुठल्या मुली, मग त्यांना अजय दाखवला जातो, अजय त्यांना पसंत पडतो मिस्टर मिसेस जॉनला. मग परत ती सगळी प्रोसेस तिकडे होमस्टडी रिपोर्ट केला जातो. सगळं केल्यानंतर मग इकडे कागद येतात. कागद आल्यानंतर ते मूल त्या मुलाचे देण्याचे कागद घेऊन या ठिकाणी इंडियन अडॉप्शन किंवा फॉरेन अडॉप्शन डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये रजिस्टर होतं. दॅट इज रजिस्टर्ड ॲज मिसलेनियस सिव्हिल ॲप्लिकेशन. ते मिसलेनियस सिव्हिल ॲप्लिकेशन मध्ये केल्यानंतर हे जरी असलं त्याच्यामध्ये रिलेटिव्ह अडॉप्शन तर ते पण त्या ठिकाणी मिसलेनियस सिव्हिल ॲप्लिकेशन म्हणून रजिस्टर होतं. ते रजिस्टर झाल्यानंतर त्याची नोटीस, जर रिलेटिव्ह अडॉप्शन असलं तर त्याची नोटीस काराला जाते आणि कारा त्याचं तुम्हाला NOC देतं हे करा. आणि जर नसलं तर तुम्हाला म्हणजे रिलेटिव्ह अडॉप्शन नसलं आणि फॉरेन अडॉप्शन असलं किंवा इंडियन अडॉप्शन असलं तर त्याच्या बाबतीत ICSW त्याची एक कॉपी संपूर्ण दिली जाते. सगळा बंच ICSW इंडियन काउन्सिल ऑफ सोशल वेलफेअर ते स्क्रुटिनी करतात. स्क्रुटिनी केल्यानंतर त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन असेल हे कागद नाही, तो कागद नाही, हे द्या ते द्या असं सांगतात. ते दिलं की त्याचं नो ऑब्जेक्शन येतं आणि मग मॅटर हिअरिंगला निघते. हिअरिंगला निघताना सगळी स्क्रुटिनी कोर्ट करतं. नंतर कोर्टाचा एक इंटरव्ह्यूचा डेट असतो. पूर्वी कोर्ट फिजिकली त्या मुलाला घेऊन यायला सांगायचे. एक सांगायचं अजून एक विसरलो म्हणजे ज्यावेळेस आम्ही पिटिशन इथे दाखल करतो त्यावेळेस त्याचा आम्ही फोस्टर केअर ॲग्रीमेंट करतो. फोस्टर म्हणजे तात्पुरतं, फोस्टर केअर म्हणजे तात्पुरती त्याची केअर घेण्यासाठी. ज्या दिवशी आम्ही पिटिशन दाखल करतो त्या दिवशी 500 रुपये स्टॅम्प पेपरवर फोस्टर केअर ॲग्रीमेंट करतो. त्या फोस्टर केअर ॲग्रीमेंट मध्ये आम्ही असं लिहितो की या संस्थेने हे तुम्हाला मूल आता ताब्यात दिलेला आहे, त्याचा ताबा तुमच्याकडे, तुम्ही त्याचा सांभाळ करा आणि नंतर कोर्टाच्या ऑर्डर झाल्यानंतर ते तुम्हाला अडॉप्शन देता येईल. जर चुकून हे मूल तुमच्यामध्ये जर तुमच्या फॅमिलीमध्ये ॲसिमिलेट झालं नाही तर ते तुम्हाला संस्थेत परत आणायला द्यायला लागेल, असं आम्ही त्या पोस्टर केअर ॲग्रीमेंट मध्ये लिहून टाकतो. पोस्टर केअर ॲग्रीमेंट माझ्या ॲप्लिकेशन बरोबर ते जोडलं जातं ओरिजिनल आणि अशा रीतीने ते सगळं मॅनेज केल्यानंतर इंटरव्ह्यूची वेळ येते. सगळी स्क्रुटिनी झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जातो.
पूर्वी कोर्ट फिजिकली त्या आई वडिलांना आणि मुलाला घेऊन यायला सांगायचे. अजूनही अनेक वेळा वाटलं तर तसं कोर्ट बोलवतो. आणि आताचे इंटरव्ह्यू कोविडच्या नंतर सगळे ऑनलाईन होतात. मग ते कुठल्या घरी असतील तिथं त्या ठिकाणी त्यांना कोर्ट त्यांना प्रश्न विचारतं की काय कशासाठी घेता, अमुक त्यांचा इंटरव्ह्यू झाला की ऑर्डर लावला जातात. मग ऑर्डर होते. ऑर्डर झाल्यानंतर ते मूल त्याच्यामध्ये ऑर्डरच्या वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये इव्हन कोर्ट त्या मुलाची बर्थ डेट पण लिहून देतं. आता अबॅन्डन चाइल्ड असलं तर अबॅन्डन चाइल्डची बर्थ डेट कशी घ्यायची तर त्याला आम्ही ससून जनरल हॉस्पिटलवर पाठवतो. त्याची ऑसिफिकेशन टेस्ट करतात. हाडांची वाढ किती झाली आहे, त्या हाडांच्या वाढीवरनं हे मूल 3 महिन्याचं आहे, 4 महिन्याचं आहे, 2 वर्षाचं आहे, अशा प्रकारे त्याची ऑसिफिकेशन टेस्टवरनं हे येते. आता या ठिकाणी आम्ही एक डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केलं होतं. त्याच्यामध्ये ते मूल आमच्याकडे आलं तेव्हा त्याच्या ऑसिफिकेशन टेस्टमध्ये त्यांनी सांगितलं की 3 ते 4 वर्षाचं होतं. आणि ऍक्च्युअली ते जेव्हा 3-4 वर्षांतर मूल तिथे गेलो होतं ॲडॉप्शनला तेव्हा ते 4 वर्षाचं होतं. सो ते त्याच्यामध्ये ऑसिफिकेशन डेटमध्ये सुद्धा कधी कधी खूप मोठी तफावत असते. तर कोर्टाने शेवटी सांगितलं आम्हाला घरी काढली की एवढी डिफरन्स कसा, आता 4 वर्षाचा पोर आहे आणि त्या ऑसिफिकेशन टेस्टमध्ये त्याच वेळेस ते 4 वर्षाचा मुलगा आलाय. मग त्याचं एक्सप्रेशन रेट आलं, सगळं आलं. मग ही कोर्टाची ऑर्डर होती. ही कोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर त्याच्या फॉरेन अडॉप्शन असलं किंवा ही अडॉप्शन असलं इंडियन अडॉप्शन त्याचे 4 सर्टिफिकेट कॉपीज काढायला लागतात. कारण फॉरेन अडॉप्शन असलं तर त्याचं बर्थ डेट घेऊन, बर्थ सर्टिफिकेट घेऊन लागली त्याचा पासपोर्ट 3 दिवसात आपल्याला तात्काळ मिळतो. कोर्टाची ऑर्डर असते तशी ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत पासपोर्ट डिपार्टमेंट सुद्धा. आणि ते मिळाल्यानंतर ते आई वडील 1 आठवडा आधी फॉरेनचे अडॉप्शनचे आई वडील इथे येतात. ते आल्यानंतर त्यांच्यावर ते मूल त्या ठिकाणी दिलं जातं आणि आठवड्यानंतर ऑर्डर झाल्यानंतर ते घेऊन जातात. इथले जे लोक आहेत इंडियन अडॉप्शनवाले पोस्टर केअर अग्रीमेंटच्याच वेळेस त्यांच्या ताब्यात मुले ते कन्फर्म होतं की आता तुम्ही अडॉप्शन तुम्हाला दिलं असेल त्यामुळे आता ते मूल तुमचं झालेलं आहे. अडॉप्शनचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ते मूल हे तुमचं होतं. तुमचं होतं म्हणजे काय होतं, ॲज इफ इट इज युअर नॅचरल चाइल्ड हे धरलं जातं. त्याच्यातही सुद्धा काही काही गोष्टी अशा आहेत की जर तुम्ही दत्तक गेलात कोणाला आणि दत्तक गेलात म्हणजे मी आता कुलकर्णी मी दत्तक गेलो आणि मी जोशी फॅमिलीमध्ये गेलो तर उद्याला जोशी फॅमिली त्यांच्याच मुलीशी किंवा कुठल्या चुलत बहिणीशी मी लग्न करू शकत नाही. म्हणजे कायदा असा आहे की मी जर त्या कुटुंबात असतो, त्या कुटुंबात म्हणजे जोशी कुटुंबात तुम्ही चालू आहेत का, जोशी कुटुंबात मी जन्माला आलो असतो तर मी ज्या लोकांशी लग्न करू शकलो नसतो त्या लोकांशी मी दत्तक गेलो म्हणून लग्न करू शकणार नाही. कारण मी आता कुलकर्णी आहे तर आता जोशी झालो तर आता मी माझ्या चुलत बहिणीशी लग्न करतो चालणार नाही. कारण कायदा आहे तसा. तसंच मी दत्तक घेण्याच्या आधी माझ्याकडे जर एखादी प्रॉपर्टी असेल, इफ सम प्रॉपर्टी इज वेस्टेड इन मी, माय अडॉप्शन विल नॉट इन एनी मॅनर डायव्हेस्ट दॅट प्रॉपर्टी इज द लॉ. मी त्या प्रॉपर्टीचा मालकच राहणार. माझ्या मालकीचा एक बंगला आहे, मी आहे 8 वर्षाचा, माझ्या आजोबांनी दिलेला बंगला आहे. माझं दत्तक गेलं तरी तो बंगला माझ्याच मालकीचा आहे. त्याचबरोबरीने मी दत्तक म्हणून गेलो जोशींकडे तर जोशींच्याकडे 3 भावांकडे 3 बंगले आहेत ऑलरेडी. 3 लहान मुलं आहेत त्यांच्याकडे बंगले आहेत ऑलरेडी त्या 3 मुलीकडे. माझं अडॉप्शन विल नॉट डायव्हेस्ट एनीवन्स प्रॉपर्टी. म्हणजे त्याला कुठेही धक्का लागणार नाही. सो माझ्या प्रॉपर्टीज माझ्याकडे दत्तकाच्या आधी त्याच आहे. अनेक वेळा पूर्वी कसं होतं 56च्या आधी 55च्या आधी तुम्हाला 2 लग्न करायची परवानगी होती हिंदूंना सुद्धा. मग त्याच्यात जर मी एक बायको केली नंतर दुसरी बायको केली आणि मग एक दत्तक मी मूल घेतलं तर माझी ही जी मूल आहे या मुलाची आई कोण, मी बाप एक ठीक आहे पण आई 2 आहेत. आता तर सिनियर मोस्ट इन मॅरेज विल बी द अडॉप्टिव्ह मदर इज द लॉ. सिनियर मोस्ट इन मॅरेज विल बी द, मग सिनियर मोस्ट ही कदाचित 23 वर्षाची असेल आणि जी ज्युनियर असेल ती 27 वर्षाची पण आई असेल, माझी बायको असेल. तर सिनियर मोस्ट इन मॅरेज म्हणजे धाकटी वयाने तर ती माझी बायको ती त्या मुलाची अडॉप्टिव्ह मदर म्हणून घेतली जाईल. आता वन्स अन अडॉप्शन इज ऑलवेज अन अडॉप्शन. वन्स अ गिफ्ट इज ऑलवेज अ गिफ्ट जसं आपण म्हणतो वन्स अन अडॉप्शन इज ऑलवेज अन अडॉप्शन. सो एकदा मूल घेतलं की ते परत रद्दबातल करता येत नाही. आता अनेक वेळा असं होतं की मूल घेतल्यानंतर आई वडीलच जातात, त्याला म्हणतात डिस्ट्रप्शन ऑफ द फॅमिली. मग त्याचाही विचार कायद्यात केलेला आहे की आम्ही दत्तक घेतलं आणि आई वडिलांनाच काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये गेले किंवा त्यांना दुर्धर आजार झाला, कॅन्सरने गेले, काही झालं तर या मुलाचं करायचं काय. म्हणून मग त्याच्या सिक्युरिटीसाठी त्याची LIC ची पॉलिसी काढलेली असते, सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. जर काही झालं तर ते मूल आमच्या संस्थेमध्ये दत्तक आणा, परत आणून द्या अशी पण त्यात तरतूद असते. एक माझ्याकडे घडलेल्या केसमध्ये 4था मुलगा 4 वर्षाचा होता पिंपरी चिंचवडला आणि आई वडील दोघे वारले आणि 4 वर्षाच्या मुलाच्या नावाने अख्खा बंगला आणि खूप प्रॉपर्टी होती. सगळे इतर नातेवाईक लागलीच येतात
आणि मग हे दत्तक कॅन्सल करून दुसरं दत्तक करायचं का, अशा काही प्रश्न उद्भवू शकतात. पण त्या ठिकाणी त्या मुलाला नंतर आम्ही गार्डियनशिप म्हणून मध्ये ते मुलगा दिलं आणि त्याला सांगितलं त्याचे काका त्याचे गार्डियन म्हणून आपण करून घेतले, लिगल गार्डियन. मग ते अजून चालू आहे. सो अशा प्रकारे जेव्हा हिंदूंचा फक्त कायदा होता आणि ख्रिश्चन पारसी किंवा हा ज्युएनल जस्टिस ऍक्ट नव्हता, तेव्हा इतर धर्मियांना जर दत्तक घ्यायचं असलं तर जस्टिस रिबोलेंचं बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट होतं. त्याच्यामध्ये तो मुस्लिम होता, आई वडील, त्यांनी एक मुलगा घेतला आणि मग त्यांनी गार्डियनशिपसाठी ऍप्लिकेशन केलं. गार्डियनशिपसाठी ऍप्लिकेशन अलाव झालं, मग त्यांना अडॉप्ट करायचं होतं तर ते रिजेक्ट झालं, म्हणून तो हायकोर्टात गेले ते कपल. जस्टिस रिबोलेंचं जजमेंट आहे की इफ आफ्टर दॅट चाइल्ड इज टेकन इन गार्डियनशिप, इफ द चाइल्ड इज रेज्ड ॲज अन अडॉप्टिव्ह चाइल्ड, इन दॅट केस त्याला अडॉप्शन दिलं पाहिजे कोर्टाने. आणि म्हणून त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल तर डिस्ट्रिक्ट कोर्टाची परवानगी घेऊन अशा प्रकारचं अडॉप्शन करता येतं. मी तशी मुस्लिम लोकांची अडॉप्शन्स या ठिकाणी केली. पहिल्यांदा गार्डियनशिप घ्यायचं, 2 वर्ष जाऊ द्यायची आणि नंतर अडॉप्शनसाठी जायचं. कोर्ट अलाव करतो ऑन द बेसिस ऑफ जस्टिस रिबोलोज जजमेंट. पण आता त्याची गरज नाही, कारण ज्युएनल जस्टिस ऍक्ट मध्ये तुम्हाला पुढे जायचं डिस्ट्रिक्ट कोर्टात जा आणि ते घेऊन या. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 प्रकारचे अडॉप्शन्स आहेत. एक म्हणजे हिंदू अडॉप्शन, ते कोणामध्ये करता येतं. दुसरं म्हणजे इन्स्टिट्यूशनल अडॉप्शन आणि तिसरं म्हणजे रिलेटिव्ह अडॉप्शन. ही 3 अडॉप्शन तुम्हाला करता येतात. त्याला कास्ट, क्रीड आणि रिलिजनचा संबंध नाही. आय होप एव्हरीथिंग इज कवर्ड. वडिलांचा काही राईट सोडून दिला आणि दत्तक द्यायचं असेल तर आमची काही हरकत नाही. पण आता तो नवरा नाही, पण ती बाई असं अनेक ठिकाणी घेऊन देतात. आता आपण न्यायालयामध्ये बघतो की ज्या खरं म्हणजे कन्सेंटम्स देता येतात, लिगल असतात ज्या, त्या कोर्ट म्हणतो ह्या चालणार नाही. आणि अशा प्रकारची जर टर्म टाकलेली असेल की जे मूल आहे त्याची कस्टडी या आईकडे देण्यात येत आहे आणि नवऱ्याचं अडॉप्शनला ऑब्जेक्शन नाही, तिने जर दुसरं लग्न केलं तर. परंतु हिंदू विवाह कायदा म्हणतो जर अडॉप्शनला द्यायचं असेल तर आई हू कॅन गिव्ह द चाइल्ड इन अडॉप्शन, त्यात फादर आणि सन्स विथ द कन्सेंट ऑफ द मदर, म्हणजे फादर दिला पाहिजे. तर तुम्ही ही ज्या टर्म लिहिता ना, ही टर्मच चुकीची. ही टर्म जर कन्सेंट टर्म कोणी टाकत असेल की ह्या आईकडे ह्याचा ताबा राहील आणि त्या आईने जर दुसरं लग्न केलं तर ते दुसऱ्या लग्नाचा जो होणारा नवरा आहे त्याला अडॉप्शन मध्ये घेऊ शकेल तो नवरा, असं करता येणार नाही. मग डिवोर्सी घेऊ शकतो का एकटा? आता मी डिवोर्स आहे समजा, तर मी घेऊ शकतो का मूल? तर मी घेऊ शकतो, कारण मी एकटा आहे तर मी घेऊ शकतो. मी जर डिवोर्सी बाई असलो तर मी पण मूल घेऊ शकतो. पण त्याला फक्त एकच कायदा आहे, मी डिवोर्सी नवरा आहे म्हणजे मेल आहे किंवा सिंगल मेल आहे, तर मी जर मुलगी अडॉप्ट करायची असेल तर 21 वर्षाचा आमच्या दोघांमध्ये अंतर पाहिजे. आणि तीच गोष्ट बाईच्या बाबतीत, बाईला जर मुलगा पाहिजे घ्यायचा असेल तर त्या दोघांमध्ये 21 वर्षाचा अंतर असेल. ज्युएनल जस्टिस ऍक्ट मध्ये फक्त मेलला ती रिस्ट्रिक्शन टाकले, इफ एट ऑल मेल कॅनॉट अडॉप्ट अ फिमेल अशी काय आहे. ज्युएनल जस्टिस ऍक्ट मध्ये अ मेल, सिंगल मेल कॅनॉट अडॉप्ट अ फिमेल असा काय. मला याच्या मागचं लॉजिक कळलं नाही. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मध्ये पण 21 वर्षाचं अंतर हे जे दिले ते योग्य वाटतंय. मेल कॅनॉट अडॉप्ट सिंगल मेल असं म्हणणार, याचा अर्थ कॉर्डर ऑफ दिस इज दॅट फिमेल कॅन अडॉप्ट. आता हिंदू मायनॉरिटी गार्डियनशिप ऍक्ट प्रमाणे 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही मेजर होता, यू आर नो मोर मायनर. परंतु गार्डियन अँड वॉर्डच्या खाली यू आर गार्डियन ऑफ दॅट वॉर्ड टिल द वॉर्ड अटेन्स द एज ऑफ 21 इयर्स. वॉर्ड म्हणजे ही जी काही पालकत्वाची कल्पना आहे ना, त्या पालक आणि पाल्य, तर ते पाल्य हे 21 वर्षाचे असतो तुम्ही त्याच्यावरती अधिकार असतो तो. आणि हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टच्या खालचं आहे ते 18 वर्षाचं झालं की त्याच्यावरचा तुमचा हक्क संपतो. आता 15 वर्षाचं मूल मॅरिड असेल तर ते घेता येणार नाही. आता 16, 17, 18 वर्षाचं मूल घेता येतं का, तर त्याला एक्सेप्शन्स आहेत. म्हणून त्या कायद्यातच दिलेले आहे की तुमचं जर रिलिजन किंवा कस्टम प्रिव्हेज तर तुम्ही 16, 17, 18 वर्षाचं मूल पण घेऊ शकता, असं कायद्यात दिलेलं. मेजरचं वय 21 केलं आणि मुलीचं 18 असं थोडं ते मुली अजून मेजर 21 आणि 18 झालेलं नाहीये, त्याचं कन्सिडरेशन मध्ये. आणि ते सुद्धा पॉक्सो जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे कन्सेंटचं वय आहे ते 18च्या वेळी 16 वर आणा, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात आता उहापोह झाला. सुप्रीम कोर्टात त्याच्यावर उहापोह, त्याचा अजून काही 18
मुलाचं वय 21 लग्न करते वेळी आणि मुलीचं वय हे 18 असलंच पाहिजे असं हिंदू मॅरी ऍक्ट म्हणतो आणि असंच स्पेशल मॅरी ऍक्ट म्हणतो आणि असंच इतर काही कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. तर त्याच्यातलं वय अजून काही बदललेलं नाही. थँक्यू सर. सपोज एखाद्या कपलनी मूल अडॉप्ट केलं आणि 5-6 वर्षानंतर जर समजा त्यांचं घटस्फोट पर्यंत आलं तर मग तशी काही प्रोव्हिजन आहे का म्हणजे कस्टडीच्या संदर्भात? जसं एखाद्या कपलला नॅचरल बायोलॉजिकल चाइल्ड आहे त्यांचा घटस्फोट होताना कोर्ट ठरवतो ना की मुलगा आईकडे जायचा का वाटतं, तसंच ते अडॉप्टेड चाइल्ड होईल. आणि आमच्याकडे अशाही केसेस आले आहेत की ज्याच्यामध्ये चाइल्ड इज अडॉप्टेड त्याचा आम्ही घटस्फोट घेतो, नवरा बायकोचा घटस्फोट घेतो, तर चाइल्ड इज अडॉप्टेड असे आमच्याकडे खूप केस आहेत. त्याच्याकडे नेहमीप्रमाणेच करायचं कारण ॲज इफ इट इज अ नॅचरल बॉर्न चाइल्ड हेच सगळं त्याला मिळतं. आणि त्या आई वडिलांनंतर असे होतं अनेक वेळा आमच्याकडे कसे संस्थेमध्ये असं होतं अनेक वेळा की ते 3-4-5 वर्षाचं झालेलं असलं मूल तर ते इतर मुलांबरोबर ठेवून जरा गट्टू झालेलं असतं. गट्टू म्हणजे आरेला कार्य करणार असतं ते, कारण तशी सर्वायवलसाठी त्याला त्या संस्थेमध्ये त्या आरेला कार्य करायला लागतं इतर मुलांबरोबर. ते जेव्हा एखाद्या अत्यंत सुसंस्कृत घराण्यात जातं त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. ते आरेला मी असं नाही करणार असं सुरू होतं. मग ते आई वडील आमच्याकडे तक्रार करतात की अहो ते आणलंय आम्ही मूल पण असं काय. आमच्याकडे एक 9 वर्षाची मुलगी अशी गेली आणि ते मद्रासी होते, त्यांना हिंदी येत नव्हतं आणि ते सारखं कंपल्शन करायचे की तू ते तमिळ शिक आणि हेच कर तेच कर. ती मुलगी बोलायचीच नाही त्यांच्याशी दिवस. मग त्यांनी तक्रार केली. मग आम्ही ते मूल संस्थेत परत आणलं. आता ते अडॉप्शन कॅन्सल केलं नाही आम्ही कारण त्या कॅन्सलच करता येत नाही. मग संस्थेत येऊन ती मुलगी राहिली. त्याच्या संस्थेत आहे 9 वर्षाची मुलगी नाही अडॉप्ट होऊ शकते. त्याच्यात सुद्धा ह्याच्यामध्ये सिबलिंग असलं, सिबलिंग म्हणजे आमच्या संस्थेमध्ये काही बहीण भाऊ येतात किंवा 2 बहिणी येतात किंवा 2 भाऊ येतात. तर सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स आहे की नॉर्मली सिबलिंग शुड नॉट बी सेपरेटेड. जर तुम्हाला अडॉप्शन मध्ये द्यायचं असलं तर दोघांनाही घ्या असं मग कन्व्हिन्स करायचं आणि ते दोघांचंही अडॉप्शन करायचं. नसलं तर मग एकाला एकीकडे दुसऱ्याला दुसरीकडे असंही केलं जातं. पण नॉर्मली सिबलिंग शुड नॉट बी सेपरेटेड असं एक सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स मध्ये म्हटलेलं आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यात, खूप बारकावे आहेत, खूप पॅसेज आहेत त्याच्यामध्ये. मी म्हणलं सर ह्युमन राईट्स कमिशन पासून सगळं त्याचा JMMCच्या एन्क्वायरी पर्यंत त्याचा स्कोप फार मोठा आहे. बोला. We have said that Hindu Adoption and Maintenance Act, we don't have to register the deed, but that kind of adoption is valid. Correct. But when you go to change the name of the child or have the birth certificate, PMC doesn't give you the certificate. So in that case, what we should do? म्हणूनच मी म्हणलं सर तुला माहिती पण असेल आपलं काही मॅटर चालू आहे सिव्हिल कोर्टात. वी आर सिकिंग अ डिक्लेरेशन अंडर सेक्शन 34 ऑफ स्पेसिफिक ऍक्ट इन रिस्पेक्ट ऑफ कॅरेक्टर अँड डिक्लेरेशन इन रिस्पेक्ट ऑफ कॅरेक्टर. हे आमचं अडॉप्शन व्हॅलिड आहे असं द्यावं आणि त्याची बर्थ सर्टिफिकेट इश्यू करण्याचा ऑर्डर करावं. So in that case, the entire enactment has no meaning. ऍब्सोल्युटली. म्हणून मी आता म्हणलं ना अभिजित दिस प्रिरोगेटिव्ह की आता करायला पाहिजे, रजिस्टर करायला पाहिजे. एकदा रजिस्ट्रेशन झालं की झालं ना. मग दॅट कॅन बी प्रोड्यूस. आणि त्याच्यात हेही केलं पाहिजे की ऑन द बेसिस ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ द अडॉप्शन डीड PMC शुड चेंज द रेकॉर्ड, बर्थ रेकॉर्ड सगळं जे काय असेल ते शुड करेक्ट इट. And second question, if the divorcee, in the divorce case, if the father is not giving consent for the adoption, then what is to be done in that Nothing can case? be done. You Can cannot I go to compel. the court and You cannot ask to issue notice? You cannot. Neither the court can compel the father to give the child in adoption. It is not the court's prerogative. कोर्टाचं कसं कोर्ट म्हणा माझा मुलं आहे मी बघतो ना काय करायचं असं. Who are you to tell me to give my child in adoption? But for the welfare of the child, can I request the court? At the most, The your present at the husband. most नवीन जो नवरा आहे तो नवरा कॅन बी अपॉइंटेड एज अ लीगल गार्डियन ऍट द मोस्ट. ते सुद्धा कोर्टाला पटलं तर मी त्याला ऑब्जेक्शन केलं तर ते पण होणार नाही. चालेल ना. ऍट द मोस्ट यू कॅन बी अपॉइंटेड एज अ गार्डियन. बाकी तुम्हाला नो वन कॅन कंपेल एनीवन टू गिव्ह द चाइल्ड इन अडॉप्शन इन्क्लुडिंग द कोर्ट. तर कायदाच नाही. आणि एखाद्या केसमध्ये आता असलं तर ते जेन्युइन असू शकतं पण तसा कायदा करणं पण चुकीचं आहे. कंपल्शन करायचं कोणाला मूल दे तुझं अडॉप्शन असं सांगणार एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला. फॉरेनरनी जर एखादं इंडियन चाइल्ड अडॉप्ट केलं आणि तो परदेशात घेऊन गेला
गेल्यानंतर खरंच त्या मुलाचं रिहॅबिलिटेशन झालं असं पाहण्यासाठी काय आहे का? त्याच्यानंतर पोस्ट प्लेसमेंट रिपोर्ट असतो. Yes. पोस्ट प्लेसमेंट रिपोर्ट म्हणजे इंडियन अडॉप्शन एज वेल एज फॉरेन अडॉप्शन. आम्ही भारतामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, तसंच परदेशामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, पहिल्या वर्षामध्ये दर 4-4 महिन्यांनी त्या मुलाचे फोटोग्राफ, कसा तो असिमिलेट झाला हे सगळं तुम्ही संस्थेला पाठवायचं. मग 6 महिन्यानंतर असं 5 वर्षापर्यंत पोस्ट प्लेसमेंट रिपोर्ट येतात. कधी कधी आम्हाला वाटलं तर आम्ही जाऊन आमचा सोशल वर्कर जाऊन, तुम्ही जर अडॉप्शन मध्ये मूल घेत असेल तर तुमच्या घरी येणार, बघणार ते मुलं तुमचं कसं चाललंय सगळं, पण त्याचा रिपोर्ट आमच्याकडे येणार. कोणी तुमच्या शेजारची तक्रार केली तर ती पण आम्ही विचारात घेणार, असं आहे. आता एक अशी गंमत झाली, आमच्याकडे एक मॅटर आलं. त्या मॅटर मध्ये ते मूल गेलं होतं जर्मनीमध्ये, आणि इथे पुण्यातल्या महिला सेवामधलं मूल जर्मनीमध्ये गेल्यानंतर तिथे त्याचा रंग ब्राऊन आणि सगळी व्हाईट मुलं त्याला वर्गामध्ये सगळेजण चिडवायचे, ब्राऊनी ब्राऊनी म्हणून नाव ठेवून. तर त्याचं लग्न झालं, जर्मन मुलीबरोबर झालं. तिथे ते पटलं नाही, ते लग्न मोडलं, आणि या सगळ्या लहानपणच्या या सगळ्या ट्रॉमामध्ये त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. ते त्याचं झाल्यानंतर मग त्याला आई वडिलांनी सांगितलं की तू आमचा नाही आहेस, तुला महिला सेवा पुणे इथनं अडॉप्ट केलंय. मग तो स्टेट वे पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर आमच्या संस्थेत आला. संस्थेत म्हणलं माझी आई कुठे मला दाखवा. तर आमच्याकडे सगळं रेकॉर्ड असतं की आई कुठली आहे. ती अनवेड मदर होती, तिने सरेंडर डीड करून दिलं होतं. सुप्रीम कोर्टचं जजमेंट म्हणतं की आता ह्या मुलाला सांगायचं की नाही की तू अडॉप्टेड आहेस, हे त्या मुलाला सांगायचं की नाही, हा खूप मॉरल प्रश्न आहे. काही लोक म्हणतात सांगायचं, काय म्हणतात नाही सांगायचं, काय म्हणतात ओपनली सांगायचं. तो खूप गहन विषय, त्या विषयावर जात नाही. आता ते मुलं आमच्याकडे आल्यानंतर तो मुलगा आला आमच्याकडे, 25 वर्षाचा घटस्फोटित माझ्या संस्थेतनं गेलेला मुलगा माझ्याकडे परत आला आणि म्हणला मला माझी आई दाखवा. आता आम्ही ती सगळी काळजी शोधून, सुप्रीम कोर्टचं जजमेंट म्हणतो की अनवेड मदर जेव्हा असते तिचं नाव डिस्क्लोज करू नका. आणि म्हणून ही सगळी जी मॅटर्स आहेत प्रॅक्टिकली सिव्हिल कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सील बंद पाकिटात ठेवली जातात रेकॉर्डवरून. अशी तशी तुम्हाला त्याला ऍक्सेसच नाही कोणाला, कारण इतकं ह्याच्यात पर्सनल प्रायव्हेट आहे की ती सील बंद ठेवली जातात. तशी ऑर्डर असते सील बंद ठेवायची, सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे. तर तो मला म्हणला आम्हाला दाखवा ते मुलं, माझे आई वडील दाखवा. आम्ही म्हणलं, आम्ही शोधून काढलं, आम्ही म्हणलं दाखवणार नाही. तो डेक्कन निप्पाणा पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणला की आमची तक्रार घ्या. तक्रार नोंदवली. पोलीस म्हणले नाही देणार. म्हणजे आम्ही म्हणलं पोलिसांना नाही देणार आम्ही. त्याने हायकोर्टात बॉम्बे हायकोर्ट रिट पिटिशन केलं की मला माझी आई पाहिजे, माहिती पाहिजे. ते डिव्हिजन बेंचच्या समोर मी स्वतः चालवलं. त्या ठिकाणी हायकोर्टचा निकाल आला की मिळणार नाही. सुप्रीम कोर्टात गेला तो एसएलपी करून. त्यावेळेस जस्टिस काटोलच्या समोर मी स्वतः मॅटर ते चालवलं. जस्टिस काटोलनी हिंदीमध्ये आपने वो फाईल लाई आहे क्या, मी फाईल घेऊन गेलो होतो महिला सेवामध्ये. म्हणलं लाई आहे, लाव लाव इधर लाव. तर मी घेतली, वाचली, म्हणजे ठीक आहे ले लो म्हणून मला परत सुप्रीम कोर्टात ती फाईल त्यांनी परत केली. त्या मुलाला आई वडिलांचं नाव डिस्क्लोज करता आलं नाही. सो तिथे सुप्रीम कोर्टात टसल काय होतं, राईट टू नो माय मदर, राईट टू नो अँड राईट ऑफ प्रायव्हसी ऑफ द अनवेड मध्ये असे कन्फ्लिक्टिंग त्या ठिकाणी लिगल इश्यू होता. परंतु त्या आईचं, आणि नंतर अशी गंमत आहे की या आईने अनवेड मध्ये जी होती आम्ही शोधून काढलं, ती गावात राहते, तिचं लग्न झालं, तिला 2 मुलं आहेत. त्याच्यातल्या एका मुलाचं लग्न झालंय आणि त्याला मुलं आहे, ती आजी असेल. आता तिला डिस्टर्ब करायचं की हा तुझा मुलगा होता, हा सगळा त्याच्यातला खूप गुंतागुंतीचा आहे, खूप गुंतागुंतीचा आहे. त्यात मॉरल लिगल खूप इश्यूज आहेत. परदेशी कंपनी एखादं मूल इथून दिलं, लहान आहे, तिथे मेड मिळत नाही, तिथं जाऊन कामाला लावलं स्वतःच्या घरातल्या, आणि त्यानंतर त्याला ऍक्सेसच नाही फोनचा, त्याला समजच नाही कोणाला कॉन्टॅक्ट करावा, अन्याय होतो हे सांगावं, काही नाही आहे त्या मुलाला, त्याला वेठबिगारासारखं काम करावं लागतंय. त्या ह्याच्यात संस्था काय करणार? संस्थाला काही करता येत नाही, कारण आम्हाला माहितीच नाही की अशा प्रकारच्या आमच्या मुलांमध्ये तिकडे काहीतरी होत आहे. काय करणार संस्था? आणि तिथल्या पोलिसांना जर कळालं, तिथल्या पोलिसांकडे त्यांना अटक होईल आई वडिलांना, आणि त्याला सुद्धा तिथेही त्याला प्रोटेक्शन होममध्ये टाकतील त्या मुलाला. तिकडची संस्था पण त्यांच्याकडे ते पण बघते, आणि इथलं जरी मूल घेऊन गेले आणि तर उद्या मूल माझ्या माळीकामाला लावलं नाही तर मी काय करणार? मला संस्था म्हणून कसं करणार? मला माझ्या मुलाचा काय तुम्हाला फीडबॅक येत नाही? येतो, फीडबॅक येतो, पण चांगला त्याला फीडबॅक दिला ते फोटो सगळे छान आहे, आणि ऍक्च्युअली मुलाला मात्र काहीतरी वेगळंच कामाला लावतात, चुकीचं होतं. धन्यवाद. विषयावर तुम्ही आम्हाला एकदम विस्तृतपणे आणि शब्दामध्ये आम्हाला सांगितलं.
तुम्ही आम्हाला कमिटीला वेळ दिला आणि इतकं छान लेक्चर आम्हाला दिलं त्यासाठी कमिटीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो नेहमी आपल्या पाठीशी त्यांनाही मी आभार व्यक्त करतो त्यांची ऋण व्यक्त करतो आणि अध्यक्षपद परवानगी कार्यक्रम संपला. Thank you.